संयुक्त जुना बुधवारपेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेचा आज 5वा दिवस होता। आज उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना बरोबरीत राहिला। त्यामुळे सामन्याचा निर्णय टायब्रेकरवर घेण्यात आला। त्यामध्येही बरोबरी राहिल्यानं सडन डेथवर सामना खेळवण्यात आला। यामध्ये बालगोपालच्या ऋषिकेश पाडळकरचा फटका उत्तरेश्वरच्या गोलरक्षकानं यशस्वीपणे रोखला। त्यानंतर उत्तरेश्वरच्या नयन सूर्यवंशी यानं अचूक गोल नोंदवत संघाला विजय मिळवून दिला। या सामन्यात उत्तरेश्वरचा अमित सुतार सामनावीर ठरला तर बालगोपालचा मणिकंदन लढवय्या खेळाडू ठरला। यानंतर संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध वर्षा विश्वास तरुण मंडळ अशी लढत झाली। या सामन्याच्या पूर्वार्धात सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला सचिन मोरेच्या कॉर्नर पासवर अजीज मोमीननं हेडद्वारे गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। संयुक्त जुना बुधवारपेठच्या सचिन मोरे आणि सचिन गायकवाड यांच्यात चढाया वाया गेल्या तर वर्षा विश्वासचा गोलरक्षक प्रतीक लाड यानं उत्कृष्टरित्या फटके रोखले। पूर्वार्धात संयुक्त जुना बुधवारपेठ संघाची 1-0 ही आघाडी कायम राहिली। उत्तरार्धात बुधवारपेठच्या अथर्व हंडे, सचिन गायकवाड, साहिल खोत यांनी जोरदार चढाया केल्या। त्यांच्या रविराज भोसलेनं 73व्या मिनिटाला, सचिन गायकवाडनं 83व्या मिनिटाला आणि अथर्व हंडेनं 84व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी भक्कम केली। पूर्ण वेळेत संयुक्त जुना बुधवारपेठची ही आघाडी कायम राहिल्यामुळे या संघानं वर्षा विश्वास संघाचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला। संयुक्त जुना बुधवारपेठचा साहिल खोत सामनावीरचा मानकरी ठरला तर वर्षा विश्वासचा अथर्व पांढरे हा लढवय्या खेळाडू ठरला। रंगपंचमीनिमित्त शनिवारी स्पर्धेतील सामने होणार नाहीत। रविवारी दुपारी 4 वाजता PTM विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अशी लढत होणार आहे।